हाय फ्रेंड्स, तर वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज मी स्वतःच ब्लॉग करते आहे. सॉरी, माझं जरा अवतार असा आहे कारण मी जराशी आजारी आहे. जसं मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मला जरा वातेचा त्रास आहे. सो मी थोडीशी डाऊन आहे, कंबर दुखते माझी. अजून प्रयत्न चालला आहे माझा हळूहळू जसं जमते तसं करायला. सो गाईज, आज मी संध्याकाळी फक्त चीज मॅगी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला टाकीनच. व्हिडिओ शूट करताना मी बोलू नाही शकत, म्हणजे मला अजून जमत नाही व्हिडिओ शूट करत बोलत रेसिपी करायला. सो मी ते शूट करीन आणि नंतर मग आपण खाऊन तुम्हाला दाखवीन आणि त्याच्यानंतर मग आपण ब्लॉग पुढं कंटिन्यू करूया आणि मग मी तुम्हाला सांगेन बाकीच्या गोष्टी. थँक्यू, स्टे ट्यून. तर गंमत अशी झाली की मी व्हिडिओ चालूच करायला विसरली आणि आत्ता माझ्या लक्षात आलं, सो मी आत्ता चालू केले. जास्त काही केलं नाही आहे. मी कढईमध्ये 2 चमचे बटर घातले, गार्लिक बटर घातले आणि त्याच्यात मी व्हीट फ्लार घालते. म्हणजे मी मैदा नाही घालत, मी व्हीट फ्लार घालते. आणि पाव कप दूध आणि 1 किंवा अर्धा कप पाणी असं घालून त्याच्यामध्ये ती उकळी आली की मी मॅगी घालून घेतले. आणि आता तुम्ही बघतायच मी मीठ घातले थोडंसं. आता ओरिगॅनो घालते आहे. आता मी त्याच्यात चिली फ्लेक्स घालणार आहे. चिली फ्लेक्स घालून झालं की जरासं ब्लॅक पेपर घालणार आहे. चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, ब्लॅक पेपर हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. तुम्ही ह्याच्यात भाजी पण घालू शकता, जसं शिमला मिर्च, टमॅटर, कांदा. पण मी भाजी घालत नाही कारण नारायणीला एवढं आवडत नाही. नारायणीला प्लेन चीज मॅगी आवडते. सो मी पास्ता टाईप चीज मॅगी करते. आता मी सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यात मॅजिक मसाला, म्हणजे जो आपला मॅगीचा असतो, तो घातला आहे आणि ते व्यवस्थित स्टर करून घेतले. कुठेच गुठळ्या ठेवायच्या नाहीत, नाही तर ते चांगलं लागत नाही अजिबात. आणि त्याच्यानंतर मी 1 क्यूब चीजचा खिसून घेतला आहे छान. आणि ॲक्च्युली मी 1 स्लाईस चीजची पण घातले, खरं ती मी शूट करायची विसरली, सो ते राहून गेलं. आणि हे सगळं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्याला जरासं गरम म्हणजे शिजायला ठेवले. ते चीज व्यवस्थित मेल्ट व्हायला ठेवले. ते झालं की मी सर्व करून घेणार आहे आणि खाऊन तुम्हाला त्याची प्रक्रिया सांगणार आहे की कशी वाटते चीज मॅगी. तसं मी खाते नेहमी, चांगलीच वाटते, पण आजची कशी झाली आहे ह्याचं मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. आता मी हे नारायणीला द्यायला लागले आणि मी आता स्वतःला वाढून घेते आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसते, खाते आणि मग तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते. तर फ्रेंड्स, मी असं कधीतरी कंटाळा आला की झटपट रेसिपी करते, कारण कधीकधी रोहित घरात खायला नसतो. सो म्हणून मी हे असं आज चीज मॅगी केले. तर आता मी खाते, बघू शकताय तुम्ही. खूप गरम आहे. एकदम मस्त झालेली आहे, खूपच सुंदर झालेली आहे, मला आवडले. तर चला मी आता खाऊन घेते, मग आपण बोलूया. ओके, तर तुम्ही म्हणाल चीज मॅगी का? तर आज असं झालेलं की सकाळी मी चपाती, भेंडीची भाजी, डाळ, भात, आम्ही असं सगळं 10 वाजता जेवलो. त्याच्यानंतर 3-3:30 वाजता माझे मिस्टर आले घरी आणि आम्हाला सगळ्यांनाच भूक लागलेली. मग ते येताना अंडी घेऊन आले. आज बुधवार होता, मग आम्ही खांडोळी करून खाल्ली. आणि त्याच वेळेस आमच्या पलीकडच्या काकींनी 2 पुरणपोळ्या, बटाट्याची भाजी, कटाची आमटी असं सगळं दिलं, कारण आज महाराष्ट्र बेंदूर आहे. तर मग आम्ही ते पण खाल्लं. म्हणून आता जास्त भूक नाही आहे, सो मॅगी करते आहे. आणि नारायणीला पाहिजे होती चीज मॅगी, सो चीज मॅगी केली. माझं खाऊन झालेलं आहे, नारायणी अजून खाते आहे, तिला खूप आवडते चीज मॅगी मी केलेली.
सो रेसिपी तर मी तुम्हाला दाखवलीच आहे, करून बघा नक्कीच आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं वाटलं. आणि हा होता माझा छोटासा आजच्या रात्रीचा व्लॉग. आणि मी प्रयत्न करीन की असेच छोटे छोटे व्लॉग्स मी करत जाईन. थँक्यू. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर. आणि मी प्रयत्न करीन की जमेल त्या हिशोबाने मी व्लॉग्स टाकीन. डेली बेसिसवर नाही पण नक्कीच रेग्युलर बेसिसवर टाकीन. थँक्यू.